निलेश राणेंनी भाजपवर आरोप केले आणि त्यामधून आता सामनातून टीका करण्यात आलेली आहे। माल येतो कुठून? सामनाच्या अग्रलेखातून हा सवाल उपस्थित करण्यात आलाय। सत्तेतून पैसा, पैशांमधून सत्ता असा घणाघात सुद्धा सामनानं केलेला आहे। भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात लाखोंचा पैसा सापडला, त्यावरून सामनाच्या अग्रलेखात प्रश्न विचारण्यात आले। तर काय म्हटलेलं आहे सामनाच्या अग्रलेखात आपण पाहूयात ग्राफिक्स मधून। सत्तेतून पैसा आणि त्याच पैशांमधून पुन्हा सत्ता आणि पैसा या चक्रात महाराष्ट्राचं राजकारण गुंतलेलं आहे। महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगतात, माझ्याकडे चिक्कार पैसा आहे, पैशांची चिंता करू नका, तुम्ही निवडणुका जिंका। गुलाबराव पाटील, बावनकुळे हे दोन वेगवेगळ्या पक्षांचे मंत्री लक्ष्मी दर्शनाच्या बाबतीत एकाच सुरात बोलतात। बावनकुळ्यांकडे महसूल खाते आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते, अजित पवारांकडे अर्थ खाते। ही सर्व खाती म्हणजे मालच माल। हाच माल नगरपालिका निवडणुकीमध्ये टाकून निवडणुका जिंकायच्या हेच सत्ताधाऱ्यांचं धोरण आणि तोरण दिसतंय।